स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 194वी जयंती आहे। सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी अर्थात साताऱ्यातल्या नायगावमध्ये जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। नायगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळांसह इतर नेतेही यावेळी उपस्थित राहतील। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सातारा जिल्ह्याच्या नायगावमध्ये आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त कार्यक्रम जो आहे तो पार पडतो। आपण पाहतोय की या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस शासकीय कार्यक्रम सुरू होतो त्याआधी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक जी आहे ती नायगाव गावामधून काढली जाते आणि आपण पाहतो की सगळ्या मुली ज्या आहेत त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये ही मिरवणूक जी आहे ती काढली जाते आणि आपण पाहतोय की महिलांचा ढोल ताशा पथक आहे ते सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत। महिला ढोल ताशा वाजवून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करताना पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी संबळ जे आहे म्हणजे पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये मिरवणूक जी आहे ती काढली जाते। आपण पाहतो की संबळ वादन केलं जातं। पालखीमध्ये सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे आणि याच पालखीमधून आपण पाहतोय की मिरवणूक जी आहे ती नायगाव गावामध्ये काढली जाते। कॅमेरा पर्सन तुषार मनोरेशन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नायगाव।